मॉर्निंग स्टुडंट्स, आतापर्यंत आपण अल्डिहाइड आणि कीटोन याचे मेथड्स ऑफ प्रिपरेशन बघितले होतं. आज आपल्याला शिकायचे फिजिकल प्रॉपर्टी. आणि फिजिकल प्रॉपर्टी हा खूप थेरॉटिकल कन्सेप्ट आहे. ऑलरेडी तुमच्या नोट्स मध्ये ते दिलेलं आहे, फक्त मी इथं इम्पॉर्टंट हायलाइटेड पॉइंट्स लिहिले. बघा, फिजिकल प्रॉपर्टीज. कशाच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघायची आपल्याला अल्डिहाइड अँड कीटोन. तर पहिलं बघा, स्टेट म्हणजे कोणत्या स्टेट मध्ये असतात ते. तर इथं बघा, फॉर्मल्डिहाइड कोणत्या स्टेट मध्ये असतो? गॅस. फॉर्मल्डिहाइड कोणत्या स्टेट मध्ये असतो? गॅसेस स्टेट मध्ये असतो. अप टू C11 कार्बन म्हणजे इथेनॉल, मिथेनॉल, प्रोपेनॉल किंवा कीटोन मध्ये पण C11 कार्बन पर्यंत काय असतात बघा. अप टू C11 कार्बन्स म्हणजे एक फॉर्मल्डिहाइड तर झाला गॅस, मग नंतर दुसरा इथेनॉल, मिथेनॉल किंवा कीटोन मध्ये पण ते कोणत्या स्टेट मध्ये असतात? C11 कार्बन पर्यंत. C11 कार्बन समजलं. एक एक कार्बन जर आपण वाढवत गेलो, आता फॉर्मल्डिहाइड म्हणजे एकच कार्बन आहे, मग दुसरा ऍसिटाल्डिहाइड म्हणजे 2 कार्बन आहे, प्रोपॅनॉल्डिहाइड म्हणजे 3 कार्बन आहे, ब्युटेनॉल्डिहाइड म्हणजे 4 कार्बन आहे, पेंटाल्डिहाइड म्हणजे 5 कार्बन आहे, हेक्झेनॉल 6 किंवा कीटोन असेल. कारण आपण ही फिजिकल प्रॉपर्टी कशाचं बघतो? अल्डिहाइड आणि कीटोनचे. तर C11 कार्बन पर्यंत ते कोणत्या स्टेट मध्ये असतात? लिक्विड स्टेट मध्ये असतात. आणि 11 पेक्षा जास्त कार्बन असेल तर ते कोणत्या स्टेट मध्ये असतात? सॉलिड स्टेट मध्ये असतात. आणि त्याचं ओडर म्हणजे त्याचा वास कसा असतो बघा. ओडर लोअर अल्डिहाइड अनप्लीझंट ओडर. लोअर अल्डिहाइड जे असतात त्याचे ओडर कसे असतात? अनप्लीझंट. हायर अल्डिहाइड प्लीझंट ओडर असतं. हायर अल्डिहाइडचं ओडर कसं असतं? प्लीझंट. हायर अल्डिहाइड अँड कीटोन ऑर्डर कशी असते? प्लीझंट असते. सोल्युबिलिटी बघा, C1 to C3. C1 to C3 म्हणजे अल्डिहाइड मधले, म्हणजे हा कोणता झाला? मिथेनॉल, इथेनॉल, प्रोपेनॉल. बरोबर, मिथेनॉल, इथेनॉल, प्रोपेनॉल. किंवा त्याचं कॉमन नेम म्हटलं तर फॉर्मल्डिहाइड, ऍसिटाल्डिहाइड आणि प्रोपेनॉल्डिहाइड. C1 to C3. आणि ऍसिटोन. ऍसिटोन काय असतो? CH3, C डबल बॉन्ड O CH3 are fairly soluble in water. Are fairly soluble in water due to polarity of C double bond O. Due to polarity of C double bond O. बघा इकडे लक्ष द्या. दोन्ही याच्यात अल्डिहाइड आणि कीटोन दोन्ही याच्यात हा ग्रुप कॉमन आहे. इथं R आणि R असेल तर तो होतो कीटोन, इथं R आणि H असेल तर तो असतो अल्डिहाइड. हे वॉटर मध्ये सोल्युबल का असतात बघा? कारण कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये कोण जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह? बघा इकडे दिसतं, कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये कोण जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह? ऑक्सिजन. म्हणजे ऑक्सिजनवर कोणता चार्ज? पार्शियल निगेटिव्ह. कार्बनवर पार्शियल पॉझिटिव्ह. हा वॉटर मध्ये का डिझॉल्व होतो? कारण वॉटर असतो HOH. बघा, या ऑक्सिजन आणि या हायड्रोजन मध्ये काय होत असतं? इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होते. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग झाल्यामुळे ते सोल्युबल असतात. पण पुढे काय म्हटलं बघा, ड्यू टू पॉलरिटी ऑफ बॉन्ड अँड कॅन फॉर्म हायड्रोजन बॉन्ड विथ वॉटर. हायड्रोजन बॉन्ड फॉर्म होतो वॉटर सगळं. हा शेवटची लाईन तुम्हाला दिसत नसेल. C5 ऑनवर्ड्स इनसोल्युबल इन वॉटर. C3 किंवा C4 पर्यंत सोल्युबल असतो. C5 ऑनवर्ड्स तो काय असतो? इनसोल्युबल असतो. तर सगळ्यांनी पुढला पॉइंट बघा. सोल्युबिलिटी इज डायरेक्टली इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर वेट. बघा, सोल्युबिलिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर वेट. कारण इथं बघा C1 C3 सोल्युबल आहे, म्हणजे लोअर मेंबर्स काय? सोल्युबल आहे. जसं जसं आपण हायर मेंबर कडे जातो ते काय असतात? इनसोल्युबल. म्हणजे जसं वेट वाढत जाईल तर सोल्युबिलिटी काय होते? कमी होत जाते. म्हणून आपण इनव्हर्स रेशो म्हणतो. सोल्युबिलिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर वेट. मॉलिक्युलर वेट जितकं जास्त सोल्युबिलिटी तितकं कमी. मॉलिक्युलर वेट जितकं जास्त सोल्युबिलिटी तितकं कमी. समजलं? तर पुढलं बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर वेट. कारण मॉलिक्युलर वेट जर वाढलं तर खूप जास्त टेम्परेचर द्यावं लागणार त्याला बॉईल करण्यासाठी. बघा लॉजिक आहे याच्यात. मॉलिक्युलर वेट वाढलं तर त्याला जास्त हीट द्यावं लागणार आहे आपल्याला त्याला बॉईल करण्यासाठी. म्हणून बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर वेट. आणि मी इथे एक सिक्वेन्स दिली बघा.
अल्कोहोल कार्बोनिल कंपाऊंड अँड अल्केन, अल्कोहोल कार्बोनिल कंपाऊंड अँड अल्केन. बॉइलिंग पॉइंट सगळ्यात जास्त कोणाची? अल्कोहोल. का बरं असं? कारण बघा अल्कोहोल असतं ROH, बघा. तर या ऑक्सिजन मध्ये या हायड्रोजन मध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होईल. बघा ऑक्सिजन असतो पार्शियल निगेटिव्ह, हायड्रोजन असतो पार्शियल पॉझिटिव्ह. एकाचा ऑक्सिजन दुसऱ्याचा हायड्रोजन, एकाचा ऑक्सिजन दुसऱ्याचा हायड्रोजन, म्हणजे याला आपण इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणतो. आणि मी परत परत तेच रिपीट करतो बघा. हायड्रोजन बॉन्डिंग कोण दाखवतो? फोन, FON. फ्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन वर जर हायड्रोजन असेल तर तो हायड्रोजन बॉन्डिंग दाखवतो. बघा ऑक्सिजनवर हायड्रोजन आहे तर शेजारच्या ऑक्सिजन मध्ये बॉन्डिंग दाखवतो. या बॉन्डिंग यांना तोडणं जरा मुश्किल होतं म्हणून यांचं बॉइलिंग पॉइंट काय असतं? जास्त असतं. आहे अल्कोहोलचं बॉइलिंग पॉइंट जास्त. पण 2 नंबरला हा कार्बोनिल ग्रुप का आला? बघा C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O. हा पार्शियल पॉझिटिव्ह, हा पार्शियल निगेटिव्ह, हा पार्शियल पॉझिटिव्ह, हा पार्शियल निगेटिव्ह. इथं तर हायड्रोजन बॉन्डिंग होणार नाही कारण हायड्रोजन बॉन्डिंग साठी काय लागतं? FON, फोन, फ्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन और हायड्रोजन पाहिजे. इथं ऑक्सिजन आहे पण त्याच्यावर हायड्रोजन नाहीये म्हणून याच्यात इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होणार नाही. मग याच्यात कोणता फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे? बघा हा काय? पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे हा झाला डायपोल, हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे हा काय झाला? डायपोल. मग याच्यात कोणता फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो? डायपोल, डायपोल. कोणता फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो? डायपोल, डायपोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. कारण याचा निगेटिव्ह कार्बन पॉझिटिव्ह, डायपोल डायपोल असं फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. असं काय असतं? फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. आपण त्याला डायपोल डायपोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणतो. तर इन केस ऑफ अल्केन बघा हा झाला CH4, हा झाला CH4. याच्यात तर डायपोल डायपोल सुद्धा नसणार आणि हायड्रोजन बॉन्डिंग पण नसणार म्हणून हा शेवट येतो. बघा अल्केन नॉन पोलर या. हा काय? नॉन पोलर मॉलिक्यूल. समजलं? अल्डिहाइड अँड कीटोनची डेन्सिटी काय? डेन्सिटी इज लोअर दॅन वॉटर. डेन्सिटी इज लोअर दॅन वॉटर. लोअर दॅन वॉटर म्हणजे काय? जर आपण अल्डिहाइड अँड कीटोन जर आपण पाण्यात टाकलं तर ते वरती फ्लोट होणार आहे कारण त्याचं डेन्सिटी काय? कमी. वॉटरपेक्षा त्याची डेन्सिटी काय? कमी. म्हणून हे काय होणार आहे? पाण्यावर फ्लोट होणार आहे. तर हे होते फिजिकल प्रॉपर्टीज. ऑलरेडी फिजिकल प्रॉपर्टी बघा तुमच्या नोट्स मध्ये क्लिअरली दिलेले आहे, ते तुम्ही वाचा. फक्त मी इथं तुम्हाला त्याच्यात इम्पॉर्टंट पॉइंट्स सांगितले. तर आपण स्टार्ट करू आता केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. तर मी हेडिंग टाकतो केमिकल. बघा आता मी हेडिंग टाकले केमिकल प्रॉपर्टीज. आता केमिकल प्रॉपर्टी म्हणजे काय? हे अल्डिहाइड अँड कीटोन कसे रिॲक्ट होतात? आतापर्यंत आपण बघितले ते कसे प्रिपेअर करायचे. आता स्टार्टिंगलाच आपण प्रिपेअर करायचं म्हणजे काय? काय तर रिॲक्टंट घ्यायचं त्याच्यापासून काय तयार करायचं? प्रोडक्ट. आतापर्यंत प्रोडक्ट मध्ये आपण अल्डिहाइड अँड कीटोन तयार करत होतो. आता आपल्याला बघायचे रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. याचा अर्थ आहे अल्डिहाइड अँड कीटोन दुसरे कोणत्या तरी केमिकल संग रिॲक्शन करून ते काय प्रोडक्ट देते हे बघायचे आहे आपल्याला. आतापर्यंत आपण त्याला प्रिपेअर केलं होतं, आता त्याच्या रिॲक्शन्स बघायचे. पण मेन मुद्दा येतो अल्डिहाइड अँड कीटोन रिॲक्शन का दाखवतात? बघा हा झाला अल्डिहाइड RC डबल बॉन्ड OH, हा झाला कीटोन RC डबल बॉन्ड OR. बरोबर. फक्त इथे एक एक्सेप्शन आहे. आठवतं तुम्हाला एक्सेप्शन? दोन्ही साईडला याच्या असेल तर आपण फॉर्मल्डिहाइड म्हणतो. एक एक्सेप्शन आहे. नाहीतर अल्डिहाइड मध्ये एका साईडला R आणि एका साईडला H पाहिजे, मध्ये C डबल बॉन्ड O ज्याला आपण कार्बोनिल ग्रुप म्हणतो. मग मला सांगा या दोन्हीत पण कार्बोनिल ग्रुप आहे का? बघा हा कार्बोनिल आणि हा पण कार्बोनिल, म्हणजे या कार्बोनिल मुळे हे रिॲक्शन दाखवत असणार आहे. मग आपण थोडं कार्बोनिलचं स्टडी करू. बघा आता C डबल बॉन्ड O, इथं R असेल तर तो झाला कीटोन, इथं R आणि इथं H असेल तर तो झाला अल्डिहाइड. दोन्ही तर हा ग्रुप कॉमन आहे कार्बोनिल. मला सांगा या कार्बन आणि या ऑक्सिजन मध्ये जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण?
या कार्बन आणि या ऑक्सिजन मध्ये जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह बॉन्ड ऑक्सिजन, म्हणजे दोन्ही इलेक्ट्रॉन्स तो स्वतःकडे ओढल, तर काय तयार होईल बघा, रेझोनन्स. दोन्ही इलेक्ट्रॉन ओढल्यामुळे ऑक्सिजन वर कोणता चार्ज येईल, निगेटिव्ह. मग कार्बनला बघा आता तीनच बॉन्ड आहे म्हणून कार्बनवर कोणता चार्ज येईल, पॉझिटिव्ह. हे रेझोनन्स स्ट्रक्चर झालं आणि हेच आपल्याला तो का रिएक्शन दाखवते सांगणारे बघा. ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज, कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज. आता बघा कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज जर असेल तर न्यूक्लिओफाइल असतो निगेटिव्ह, न्यूक्लिओफाइल असतो निगेटिव्ह. तर निगेटिव्ह आपल्याला पुढे जॉईन करावं लागणार पॉझिटिव्ह कडे, आणि इलेक्ट्रोफाइल असतो पॉझिटिव्ह, तर पॉझिटिव्ह पुढे जॉईन करायचं आपल्याला निगेटिव्ह. इलेक्ट्रोफाइल म्हणजे ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स कमी आहे. केमिस्ट्री मध्ये ज्या ज्या कंपाऊंड्सवर पॉझिटिव्ह साइन असतो त्या त्या कंपाऊंड्स मध्ये इलेक्ट्रॉन्स कमी असतात, आणि ज्या ज्या कंपाऊंड्स मध्ये निगेटिव्ह साइन असतात त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन जास्त असतात, एवढं लक्षात ठेवायचं. आणि ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन जास्त आहे त्याला आपण न्यूक्लिओफाइल म्हणतो, आणि ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स कमी आहे त्याला आपण इलेक्ट्रोफाइल म्हणतो, आणि ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन जास्त आहे त्याला आपण न्यूक्लिओफाइल म्हणतो. बघा निगेटिव्ह चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन जास्त, न्यूक्लिओफाइल, आणि इलेक्ट्रॉन्स कमी आहे त्याच्याकडे त्याला आपण इलेक्ट्रोफाइल म्हणतो किंवा इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस म्हणतो. मग एवढं ध्यानात, न्यूक्लिओफाइल कुठं जॉईन करायचं, कार्बनला, आणि इलेक्ट्रोफाइल कुठं जॉईन करायचं, ऑक्सिजनला. स्टार्ट करू आपण रिएक्शन. बघा तुमच्या नोट्स मध्ये कोणकोणते रिएक्शन दिले. पहिलं रिएक्शन आहे न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन. फर्स्ट रिएक्शन न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन. आणि त्याच्यात आपल्याला पहिली शिकायची रिएक्शन ऍडिशन ऑफ HCN, ऍडिशन ऑफ HCN, हाइड्रोजन सायनाइड. इज स्ट्रक्चर आहे HC ट्रिपल बॉन्ड N, हाइड्रोजन सायनाइड. आणि तुम्हाला माहिती आहे सायनाइडला आयुपीएसी नेम काय, नायट्राइल. सायनाइडला आयुपीएसी नेम काय, नायट्राइल. तर आता आपण बघू, एकदा आपण कॉमन रिएक्शन बघू, C डबल बॉन्ड O, कारण अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये हे दोन्ही कॉमन आहे. तर याची रिएक्शन आपण करू HCl. बघा आता HCl हा जो H, बघा HCN हा कसा ब्रेक होईल, कारण H असतो +1, H काय प्लस, Cn काय मायनस. हायड्रोजन असतो +1, मग सायनाइड काय झाला -1, आणि झाली रिएक्शन. आताच आपण शिकलो बघा, काही कार्बनिक कंपाऊंड मध्ये ऑक्सिजन दोन्ही इलेक्ट्रॉन ओढल्यानंतर ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज, कार्बनवर निगेटिव्ह चार्ज. मग पॉझिटिव्ह पुढे जॉईन होणार निगेटिव्ह कड, निगेटिव्ह पुढे जॉईन होणार पॉझिटिव्ह कड. म्हणजे हा सायनाइड जो निगेटिव्ह आहे इथं बॉन्ड मध्ये बघा, म्हणून मी इथं पार्शियल साइन दिली. इथं हा बॉन्ड मध्ये म्हणून याला पार्शियल पॉझिटिव्ह, आता पार्शियल निगेटिव्ह. निगेटिव्ह पुढे जॉईन होणार कार्बनला, आणि हायड्रोजन पुढे जॉईन होणार ऑक्सिजनला. अरे कळतंय की नाही, सिंपल आहे. तर मी या साइडने लिहितो बघा, म्हणजे आपल्याला तिकडे रिएक्शन द्यायला सोपं जाईल. प्लस HCl, सायनाइड हा निगेटिव्ह जाईल, कार्बनला जॉईन होईल, कारण कार्बन इथं पॉझिटिव्ह आहे, आणि ऑक्सिजन हायड्रोजनला. म्हणजे काय तयार होईल बघा, COH आणि इथं सायनाइड. समजलं, दिसतंय? ओके. आता बघा त्याच्यापुढे आपल्याला याच्या 3 रिएक्शन करायचे आहे. पहिलं दिलंय ऍडिशन ऑफ H2O
partial hydrolysis, addition of H2O, partial hydrolysis, addition of H3O plus, म्हणजे H3O plus ला आपण कसं लिहितो, H2O in H plus, complete hydrolysis, आणि इथं निकेल इन हायड्रोजन, निकेल इन हायड्रोजन. आता आपल्याला इथं प्रोडक्ट्स बघणं खूप महत्त्वाचं आहे बघा. हा CN म्हणजे हा काय, C ट्रिपल बॉन्ड N, बरोबर. CN म्हणजे काय, C ट्रिपल बॉन्ड. एकच रिएक्शन समजून घ्या, बाकी सोपं आहे बघा. इथं C ट्रिपल बॉन्ड N आहे, इथं काय करायचं आपल्याला, पार्शियल हायड्रोलिसिस करायचं. पार्शियल हायड्रोलिसिसचा अर्थ काय का, कंप्लीट हायड्रोलिसिस न करता फक्त थोड्याफार प्रमाणात वॉटरची ऍडिशन करायची. तर ते कसं होतं बघा, वॉटर इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. वॉटर H2O कसं लिहू शकतो आपण, OH OH. तर काय करायचं बघा, हा इथं डबल बॉन्ड या ऑक्सिजन संग जाऊन द्यायचा. हा डबल बॉन्ड या ऑक्सिजन संग, आणि नायट्रोजनला हे दोन हायड्रोजन जोडायचे, म्हणजे काय ग्रुप तयार होईल, C, हा OH आहे असा, C डबल बॉन्ड ONH2. कसं आहे बघा, इथं C ट्रिपल बॉन्ड N, इथं OH, वॉटर झाला H2O, हा डबल बॉन्ड बघा, C डबल बॉन्ड O, बॉन्ड NH2. हा काय अमाइड आहे, हा काय अमाइड आहे, त्याला आपण अल्फा हायड्रॉक्सी अमाइड म्हणतो, कारण अमाइड फंक्शन ग्रुप आहे. त्याच्या शेजारचा कार्बन काय झाला, अल्फा झाला, आणि अल्फावर कोण आहे, OH आहे, बरोबर. आता इथं आपल्याला दुसऱ्या रिएक्शन मध्ये काय करायचं, अल्फावर OH असल्यामुळे आपण त्याला हायड्रॉक्सी म्हणतो, आणि हा अमाइड फंक्शन ग्रुप आहे, C डबल बॉन्ड O NH2. आता दुसऱ्या केस मध्ये वॉटरची ऍडिशन आणि कंप्लीट हायड्रोलिसिस लिहिलंय. इथं काय लिहिलं, कंप्लीट हायड्रोलिसिस. तर इथं काय करायचं बघा, हा C ट्रिपल बॉन्ड N आहे, वॉटर आपण दोनदा ऍड करू इथं. तर ते कसं ऍड करायचं बघा, OH बरोबर, दिसत नाही बोर्डवर बघा. इथं आहे C ट्रिपल बॉन्ड N आहे, तर इथं OH कंप्लीट हायड्रोलिसिस करायचं आपण. मग आपण काय करू, इथून अमोनिया गॅस बाहेर जाऊन द्यायचा, NH3. तर इथं डबल बॉन्ड या ऑक्सिजन संग आपण आतापर्यंत करतो, आता डबल बॉन्ड ऑक्सिजन संग, आणि सिंगल बॉन्ड राहिला तिथं हा OH जॉईन करायचा. हे समजतंय का बघा, परत समजून सांगतो. हा C ट्रिपल बॉन्ड N, आणि कंप्लीट हायड्रोलिसिस म्हटल्यानंतर OH. मागच्या वेळेस पार्शियल हायड्रोलिसिस मध्ये एकदाच वॉटर ऍड केलं, तर आपण इथं दोनदा वॉटर ऍड करायचं. पहिला अमोनिया गॅस बाहेर जाऊन द्यायचं बघा, NH3. नंतर हा डबल बॉन्ड या ऑक्सिजन संग, म्हणजे काय करणार, C डबल बॉन्ड O, आणि हा बॉन्ड राहिला, आणि इथं OH, म्हणजे हा कंपाऊंड काय होईल बघा, COOH.
OH, याला आपण काय म्हणायचं, याला आपण म्हणायचं अल्फा हायड्रॉक्सी ऍसिड. बघा अल्फा कार्बनवर OH म्हणून अल्फा हायड्रॉक्सी ऍसिड. आणि तिसरं आहे बघा, आठवतं रॅनिलिकेल. रॅनिलिकेल काय करतो, रिडक्शन करतो ट्रिपल बॉन्डचं. तर इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन, हा बॉन्ड ब्रेक होईल. परत इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन, हा बॉन्ड ब्रेक होईल. बघा परत समजून सांगतो. C ट्रिपल बॉन्ड Na, इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन, हा बॉन्ड ब्रेक होईल. इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन, हा बॉन्ड ब्रेक होईल. म्हणजे काय कंपाऊंड तयार होईल, CH2NH2, CH2NH2. बघा जर अशी चुकी केली आपण, बघा काय चुकी केली आपण, नंबर ऑफ कार्बन्स वाढवले. इथं किती कार्बन्स आहे, फक्त हे 2च कार्बन आहे. म्हणून म्हणजे कंपाऊंड तर तोच असणार आहे, फक्त इथं जॉईन करायचं CONH2 COOH आणि इथं OH, C इथं OH, CH2NH2. आपला कंपाऊंड बरोबर होता, पण आपण नंबर ऑफ कार्बन्स वाढवले. आपण 3 कार्बन घेतोय, इथं कार्बन्स किती आहे, फक्त 2 कार्बन. समजलं. तर आता आपण काय करू, आता मी तुम्हाला काही रिएक्शन्स लिहून दाखवतो आणि काही रिएक्शन्स तुम्हाला लिहायचे. बघा आता इथं दोन्ही कॉमन मध्ये घेतलं होतं आपण अल्डिहाइड आणि कीटोन साठी. आता आपण अल्डिहाइड साठी सेपरेट घेऊ आणि कीटोन साठी सेपरेट घेऊ. बघा तर बघा हा अल्डिहाइड घेतो मी H C डबल बॉन्ड O H. याचं नाव काय, फॉर्मल्डिहाइड. याचं नाव काय, फॉर्मल्डिहाइड. आणि इथं ऍड करायचं आपल्याला HCl. मी आत्ताच सांगितलं Cl हा निगेटिव्ह होता, कार्बन अटॅच होईल आणि हायड्रोजन ऑक्सिजन अटॅच होईल. तर काय कंपाऊंड तयार होईल, C इथं H, इथं H, इथं OH आणि इथं Cl. त्याला आपण फॉर्मल्डिहाइड सायनोहायड्रेट म्हणतो. काय म्हणतो, फॉर्मल्डिहाइड फॉर्मल्डिहाइड सायनाइड. आता व्यवस्थित रिएक्शन कडे लक्ष द्या. addition of water, partial hydrolysis, water in acidic medium, complete hydrolysis आणि इथं रिडक्शन करायचं. आता बघा कंप्लीट हायड्रोलिसिस, पार्शियल हायड्रोलिसिस म्हणजे काय एकदा समजून घ्या. पार्शियल हायड्रोलिसिस म्हणजे आपल्याला इथे एकदाच वॉटर मॉलिक्युल ऍड करायचं आहे. म्हणजे इथं ट्रिपल बॉन्ड आहे, ऍक्च्युअली दोनदा ऍडिशन झाली पाहिजे, पण इथं कितीदा ऍडिशन करायची, फक्त एकदा. आता याला ट्रिक कशी बघा, हा जो सायनाइड आहे इथं दिसतंय, हा जो सायनाइड आहे हा काय C ट्रिपल बॉन्ड N, बरोबर. सायनाइड हा C ट्रिपल बॉन्ड N, एकदा ऍडिशन वॉटरची करायची. बघा H2 आणि हा O. तर हा जो डबल बॉन्ड आहे
हा कार्बन संग जाणार म्हणजे हा कार्बोनिल तयार होणार सी डबल बॉन्ड O आणि हा जो एक बॉन्ड आहे आणि नायट्रोजन आणि इथं किती हायड्रोजन आहे 2 म्हणजे काय कंपाऊंड तयार होणार बघा इथं दिसतंय हा H आहे तसा इथं C इथं H आता इथं काय तयार होणार C डबल बॉन्ड O NH2 आणि इथं हा OH म्हणजे एक अमाइड तयार झाला बघा तर याचं नाव काय आहे ग्लायकोनअमाइड हे याचं नाव आहे आता कंप्लीट हायड्रोलिसिस एकदा समजून घ्या पुढला कीटोनची रिएक्शन तुम्हाला लिहायची तर कंप्लीट हायड्रोलिसिस म्हणजे काय बघा इथं C ट्रिपल बॉन्ड N आहे इथं दोनदा वॉटरची ऍडिशन करायची O H2O आणि H2O सर्वात प्रथम इथं दिसत नाही ओके इथं दिसतंय ओके C ट्रिपल बॉन्ड N OH HOH आता दिसतंय तर पहिलं काय करायचं अमोनिया गॅस बाहेर जाऊन द्यायचा NH3 नंतर इथं C डबल बॉन्ड O कार्बोनिल आणि हा जो सिंगल बॉन्ड राहिला त्याला कोण जॉईन करायचा OH म्हणजे ऍसिड तयार झाला इथं कसं ऍसिड बघा HCH इथं COOH आणि इथं OH ज्याला आपण अल्फा हायड्रॉक्सी कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणतो तर याचं नाव काय आहे बघा ग्लायकोलिक ऍसिड आहे याचं नाव काय ग्लायकोलिक ऍसिड आणि शेवटचे रिएक्शन जे रिडक्शन आहे बघा ते खूप सोपं आहे C ट्रिपल बॉन्ड N इथं हायड्रोजन करून हे बॉन्ड ब्रेक करायचे इथे एक हायड्रोजन ऍड करा इथे एक हायड्रोजन ऍड करा हा बॉन्ड ब्रेक करा इथे एक हायड्रोजन ऍड करा इथे एक हायड्रोजन ऍड करा हा बॉन्ड ब्रेक करा म्हणजे इथं कंपाऊंड काय तयार होईल HC इथं H इथं CH2 NH2 आणि इथं हा OH तर याचं नाव आहे 2 अमिनो इथेनॉल 2 अमिनो इथेनॉल तर आता तुम्हाला होमवर्क काय तुमच्यासाठी होमवर्क आहे बघा फॉर्मल्डिहाइड ऐवजी मी घेतात इथं ऍसिटाल्डिहाइड याचा आययुपीएसी नेम काय इथेनॉल याचे ऍडिशन करायचे हायड्रोजन सायनाइड संग आणि जो काही प्रोडक्ट येईल त्याचे 3 रिएक्शन करायचे आहेत H2O partial hydrolysis H2O in acidic medium complete hydrolysis आणि इथं H2 रॅनिफिकेशन समजलं तर या रिएक्शन मला कंप्लीट करून दाखवा व्हिडिओ पॉज करा आणि या रिएक्शन मला कंप्लीट करून दाखवा बघा आता आपल्याला पुढली रिएक्शन जी घ्यायची ही फर्स्ट झाली रिएक्शन विथ HCl आपल्याला पुढली रिएक्शन घ्यायची ऍडिशन ऑफ सेकंड addition of NaHSO3 याला आपण सोडियम बाय सल्फाइड म्हणतो याचं नाव काय सोडियम बाय सल्फाइड नीट स्पेलिंग कडे लक्ष द्या ITE म्हणजे SO3 आणि ATE जर असं नाव असेल
ATE, तर लक्षात घ्यायचं तो SO4 - 2 आहे. ATE असेल तर SO4 - 2, ITE जर असेल तर SO3 - 2 आणि ITE असेल तर S - 2. म्हणजे तुम्हाला प्रश्न पडत असेल काय टीचर्सला हे नाव कसे लक्षात राहतात, कारण हे बेसिक पक्क असतं. ATE म्हटलं तर सल्फेट SO4 - 2, ITE म्हणजे SO3 - 2 आणि IDE म्हणजे S - 2. समजलं, सगळे -2 असतात. तर बघा आता मी फॉर्म्युला कसा तयार झाला ते शिकवतो तुम्हाला. सोडियम हा +1 आहे बरोबर, सोडियम काय +1 आहे आणि SO3 काय -2 आहे. मग मला सांगा या -2 ला कॅन्सल करण्यासाठी किती पाहिजे आपल्याला +2. मी आणखी एकदा सोडियम घेतो, +1 +1 कॅन्सल, -2 कॅन्सल, तर फॉर्म्युला काय होईल Na2SO3, Na2SO3. तर याला आपण सोडियम सल्फाइड म्हणतो. याला काय म्हणतो आपण, याचं नाव काय सोडियम सल्फाइड. स्पेलिंग नीट लक्षात द्या, ITE सोडियम सल्फाइड. आता बघा हा SO3 हा -2 आहे बरोबर, याला कॅन्सल करण्यासाठी सोडियम घेतला +1, आणखी एक सोडियम घेतला +1. पण मी आता काय चेंज करतो, इथं सोडियम घेण्याऐवजी H घेतो. हा पण +1 आहे, काही हरकत नाही, आपल्याला +2 पाहिजे. मग हा +1 कॅन्सल, हा -2 कॅन्सल, कारण -2 कॅन्सल करण्यासाठी आपल्याला +2 पाहिजे. पहिल्यांदा मी 2 सोडियम घेतले होते, त्यावेळेस फॉर्म्युला होत होता Na2SO3, त्याला आपण सोडियम सल्फाइड म्हणत होतो. इथं मी काय करतो, एकदा सोडियम घेतो आणि एकदा काय घेतो, हायड्रोजन घेतो. तर फॉर्म्युला काय होणार NaHSO3, NaHSO3. आणि हायड्रोजन असं सेंटरला जर आला तर आपण याला सोडियम हायड्रोजन सल्फेट किंवा त्याचं दुसरं नाव असतं सोडियम बायसल्फेट. याला आपण सोडियम हायड्रोजन सल्फाइड, सॉरी सल्फेट नाही सल्फाइड, ITE सोडियम हायड्रोजन सल्फाइड, किंवा याला दुसरं नाव आहे सोडियम बायसल्फाइड, सोडियम बायसल्फाइड. तर बघा सोडियम बायसल्फाइड घेतला. आता आपण घेऊ इथं कार्बोनिल कंपाऊंड. आणि त्याचे ऍडिशन करू NaHSO3 बरोबर. आताच मी तुम्हाला शिकवलं का हा ऑक्सिजन हा निगेटिव्ह असतो, कार्बन हा पॉझिटिव्ह असतो बरोबर. कार्बन हा पॉझिटिव्ह, ऑक्सिजन निगेटिव्ह, म्हणजे न्यूक्लियोफाइल निगेटिव्ह ग्रुप पुढे जॉइन होणार कार्बन कडे, पॉझिटिव्ह म्हणजे इलेक्ट्रोफाइल पुढे जॉइन होणार ऑक्सिजन कडे. आणि तुम्हाला माहिती आहे हायड्रोजन हा +1 आहे, हायड्रोजन हा +1 आहे, तर तो पुढे जॉइन होणार ऑक्सिजनवर. तर जॉइन करा, इथं झालं OH. मग काय राहिलं Na आणि SO3, Na आणि SO3. याच्यात निगेटिव्ह कोण आहे SO3, कारण इथं आपल्याला कार्बनला कोणता ग्रुप जॉइन करायचा निगेटिव्ह, तर इथं जॉइन होणार SO3Na. काही प्रॉब्लेम, बघा किती सिंपली आपण ऍडिशन केली. आणि याची जर आपण ऍसिड हायड्रोलिसिस केले H2O in H+, तर आपल्याला हा कार्बोनिल कंपाऊंड, म्हणजे सुरुवातीला आपण जो काही कार्बोनिल कंपाऊंड घेतलाय मग तो अल्डिहाइड असेल किंवा कीटोन असेल, आपल्याला तो काय भेटणार आहे, रिगेन होणार आहे. रिगेन म्हणजे परत भेटणार, म्हणजे त्याचं हायड्रोलिसिस केलं तर परत आपण मागे जाणार. समजलं, तर ही एक इम्पॉर्टंट रिएक्शन होती. आता इथून पुढे बघा, ऑलरेडी IIT बॅच, जे आपले IIT बॅच आहे त्याचा अल्डिहाइड आणि कीटोन हा चॅप्टर कंप्लीट झालाय. तर आणि नेमकं याच्या पुढल्या पॉइंट पासून
त्यांचे मी त्यावेळेस लेक्चर घेतले होते, कारण सुरुवातीला जाधव सर त्यांना शिकवत होते. सुरुवातीला त्यांना जाधव सर शिकवत होते, इथपर्यंत त्यांनी शिकवलं आणि इथून पुढं काय झालंय ते लेक्चर्स मी घेतले. मग इथून पुढं 2-3 लेक्चर्स तुम्हाला IIT बॅचचेच लेक्चर्स तुम्हाला मी टाकणार आहे. ऑलरेडी IITच्या बॅचचं त्यावेळेस हा अल्डेहाइड कीटोन बोर्ड लेवलने कंप्लीट केला होता. तर मग तेच कन्सेप्ट तुम्हाला पण बोर्ड लेवलला आहे, म्हणून 1-2-3 लेक्चर्स तुम्हाला उद्यापासून IITचे भेटतील आणि काही घाबरून जायची गरज नाही. ते बोर्ड लेवलचेच लेक्चर्स आहे आणि त्याच्यात मी कंप्लीट मेकॅनिझम पण समजून सांगितले. तर ते लेक्चर उद्यापासून येतील. नाही तर अचानक ते IITचे लेक्चर्स आले आणि मी तिथं IITच्या मुलांचा उल्लेख जर केला तर तुम्ही कन्फ्यूज होऊन जाऊ नका इथून पुढं, कारण त्यांचा हा अल्डेहाइड कीटोन हा चॅप्टर कंप्लीट झालाय. तर इथून पुढं जे बोर्डच्या रिलेटेड, कारण दोन्ही तुम्ही JEE असू द्या, तुम्हाला पण IITची एक्झाम द्यायची, तर तुम्हाला त्यांना लेक्चर्स हे कॉमन लेक्चर्स आहे. तर इथून पुढं त्यांचे लेक्चर्स तुम्हाला टाकले जातील. कारण मी तिथं सुरुवातीला उल्लेख केलाय का जाधव सरांनी इथपर्यंत शिकवल्यानंतर आता मी इथं पुढे कंटिन्यू करतो. तर तुम्ही कन्फ्यूज होऊ नये म्हणून मी तुम्हाला आज सांगतो का इथपर्यंत त्यांना जाधव सरांनी शिकवलं होतं, इथून पुढे मी शिकवलं. तर उद्यापासून तुम्हाला 2-3 दिवस ते लेक्चर्स येतील आणि कदाचित एक दिवस 2-2 लेक्चर सुद्धा येतील, कारण आपल्याला सिलेबस कव्हर करायचं आहे आणि ऑलरेडी त्यांचा अल्डेहाइड कीटोन हा कंप्लीट झालाय. मग ते लेक्चर्स तुम्हाला दररोज एक किंवा काही दिवशी जर लेंदी लेक्चर असेल तर एक टाकाल, जर लेंदी लेक्चर नसेल तर 2-2 लेक्चर्स तुम्हाला पडतील. तर ते फास्ट तुम्ही कव्हर करा. आणि तुमचं बघा ज्यावेळेस सोल्युशन अँड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी हा तुमचा झालाय, आता तिकडं मला ते IITला कंटिन्यू करायचे. मग तुमचे लेक्चर्स त्यांना टाकले जातील, कारण आपला एकच एम आहे, पहिल्या JEE मेन्स क्वालिफाय करायची, नंतर JEE ॲडव्हान्स क्वालिफाय करायची. मग ते लेक्चर्स JEEचे असो किंवा ॲडव्हान्सचे असो हे सारखेच लेक्चर्स तयार केलेले. तर उद्यापासून 2-3 दिवस तुम्हाला ते लेक्चर्स येऊन जातील. म्हणून आपण हा अल्डेहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड चॅप्टर हा फास्ट कव्हर करू. याच्यात काही अडचण असेल तर नक्की करा आणि जो होमवर्क दिला तो व्यवस्थित करा. फक्त एक ठिकाणी मी काय चूक केली होती समजलं, ते 3 रिॲक्शन दिले होते, तर एक कार्बन जास्त टाकला होता, नंतर ती तुम्हाला मी समजून सांगितलं. याच्यात काही अडचण असेल तर नक्की कळवा. थँक्यू.